and general stores, tea house and Vada Pav Center, automobiles, collection, constructions, Nehru Nagar, Vijapur Road, Solapur. जुन्नर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 3 दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. आज शिवनेरी जुन्नर येथून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आलाय. कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही भेद न करता अनुदान देण्यात यावे. बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा. पीक विमा कंपनीची मनमानी थांबवून तातडीने नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज धोरण लागू करावे. या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जात आहे. शिवनेरी जुन्नर येथून निघालेला आक्रोश मोर्चा ओतूर इथे येईल. तिथे पदयात्रा होईल. पुढे आळेफाटा इथे सभा होणार आहे. नारायणगाव येथे देखील पदयात्रा आणि सभा होईल. दुपारनंतर कळंब इथे पदयात्रा होईल. त्यानंतर मनसर आणि राजगुरू नगर इथे देखील सभा होतील. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्या दिवसाचा शेवट चाकण येथील मशाल मोर्चाने होईल. हा मोर्चा पुढे केंदूर इथे जाईल. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्या: कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी. कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे. खासगी व शासकीय असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे शैक्षणिक धोरण लागू करावे. बंदीवर चर्चा करा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा, पण या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले का या केंद्र सरकारला हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय. जर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करत असेल, तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा आहे. ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवतंय, यामध्ये कांद्याची निर्यात बंदी 4 पैसे मिळायची वेळ आली, लगेच निर्यात बंदी केली. महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊली शेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं, 40% यांना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी, तेव्हा महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं, 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करू. किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला, किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 रुपयांनी खरेदी केला. पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं. आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा घाईघाईने केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची, मागे टमाट्याला जरा भाव मिळायला लागले तर घाईघाईने नेपाळवरून टोमॅटो आयात केला. कापसाला भाव मिळायला लागले, ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला. म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे. इतकं कशाला, आमची खतं औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय. म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार. कंपन्यांना यांना हात लावायचा नाही. कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात, याकडे बघायचं नाही. खतांवर 18% जीएसटी लादण्यात आला. खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपये निर्माण झाली. तेव्हा घाईघाईने केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची, मागे टमाट्याला जरा भाव मिळायला लागले तर घाईघाईने नेपाळवरून टोमॅटो आयात केला. कापसाला भाव मिळायला लागले, ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला. म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे. इतकं कशाला, आमची खतं औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय. म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार. कंपन्यांना यांना हात लावायचा नाही. कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात, याकडे बघायचं नाही. खतांवर 18% जीएसटी लादण्यात आला. खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपयाला विकली जाते, तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही. पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात, या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही. त्याला दूध घालताना 18 आणि 20 रुपयांनी दूध घालावं लागतंय. त्याला 5 रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त 5 रुपये अनुदान, जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही. का? हा माणूस नाही का? हा शेतकरी नाही का? याचे कष्ट हे तेवढे नाहीत? या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय, यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली, काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात, बँका पटकन कर्ज देत नाहीत. आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं. आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या का हो, या उद्योगपतीचं एवढ्या कोटी, एवढ्या हजार कोटींचं, एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ, 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल, आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर गळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं आहोत बोलताना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता. अहो, गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. म्हणजे आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात, पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाहीतर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानठळा बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच माग सांगणं आहे, आता रडायचं नाही, लढायचं. आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं. धन्यवाद. जय शिवराय. आदरणीय संतेश दादा या ठिकाणी पुढचा रूट सांगतायत, कृपा करून थांबावं. सगळ्यांचे या ठिकाणी आलात आभार मानतो. आणि आता जाताना आपल्याला बंकरपाटा, ओतूर, आळेपाटा, 14 नंबर पिंपळवंडी मार्गे आपल्याला नारायणगावला जायचंय.